मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीनं आपणा सर्वांना मानव अधिकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय श्री श्याम सुंदर सोनार महाराज। श्याम सुंदर महाराज हे कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाच्या माध्यमातून वारकरी संतांच्या सुधारणावादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात। त्यांनी दैनिक वृत्तपत्रासाठी पत्रकारिता देखील केली आहे। दूरचित्रवाहिन्या, आकाशवाणीवर विविध आध्यात्मिक चर्चेत, वेगवेगळ्या संत साहित्य संमेलनात सहभाग त्यांनी घेतलेला आहे। कीर्तन हे मंदिरातील केवळ धार्मिक उपचार न राहता ते प्रबोधनाचे साधन व्हावे, यासाठी वेगवेगळ्या विषयांवर कीर्तनातून जनजागृती ते करत आहेत। त्यांनी स्त्री भ्रूण हत्या विरोधी जागर करण्यासाठी आळंदी ते पंढरपूर या वारी दरम्यान कीर्तनातून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत। त्यांनी कीर्तनातून संविधान जागर करीत आतापर्यंत 153 संविधान कीर्तने केली आहेत। ते कीर्तनातून कैद्यांचे समुपदेशन देखील करत आहेत। त्यांचे उजळावया आलो वाटा, भेदाभेद भ्रम अमंगळ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे। त्यांच्या कवितांचे वाचन महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात झाले आहे। त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यातील वाड्यापासून ते पंढरपूर पर्यंत संविधान समता दिंडी सुरू केली। संत विचार आणि संविधानातील मूल्ये त्यांचा जागर ते करतात। त्यांच्या या कार्याला अखिल भारतीय पत्रकार आणि पत्रलेखक संघ, मुंबई मराठी पत्रलेखक संघ, मुंबई मराठा वृत्तपत्र लेखक संघ यांनी विविध पुरस्कारांनं गौरवलेलं आहे। आपण समाजाप्रती केलेल्या कार्याच्या आणि कर्तृत्वाच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीनं 10 डिसेंबर जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त आपणास मानव अधिकार पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे। या पुरस्कारामागील भावना आपल्या कार्याला अधिक स्फूर्तिबळ देणे हेच आहे। धन्यवाद।